नमस्कार मंडळी. अक्षता म्हात्रेची घटना अगदी ताजी असतानाच महाराष्ट्राला हादरवून सोडणारी आणखी एक घटना घडली आणि ती घटना म्हणजे अतिशय क्रूरपणे केलेला उरण येथील यशस्वी शिंदेचा खून. पाठीवर, पोटावर, गुप्तांगावर वार, शरीराचे अनेक अवयव कापलेले आणि अतिशय सुंदर असा चेहरा चेंदामेंदा झालेला. माणुसकीला काळीमा फासणारं हे कृत्य, आणि हे केलं आहे तिच्या एकेकाळचा प्रियकर असलेल्या दाऊद शेखने. मंडळी, मुली या आई वडिलांच्या काळजाचा तुकडा असतात, पण त्यांच्यावर जेव्हा मुलीच्या शरीराचे तुकडे गोळा करण्याची वेळ येते, यापेक्षा त्यांच्यासाठी मोठं दुर्भाग्य ते कोणतं. म्हणूनच माझी सर्व मुलींना कळकळीची विनंती आहे, प्रेम ही खरंच खूप सुंदर भावना आहे, पण आंधळ प्रेम कधी करू नका. आणि हेच आज या कवितेमधून स्वतः यशस्वी आपल्याला सांगत आहे. चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. प्रथमतः यशस्वी शिंदे हिला भावपूर्ण श्रद्धांजली. प्रेम खरंच किती सुंदर भावना, पण या प्रेमानेच दिला मला दगा. चुकीच्या माणसावर चुकीच्या वेळी प्रेम करण्याची किती भयान शिक्षा मला मिळाली. मेल्यावरही देहाची झाली इतकी विटंबना की ओळखूच नाही आले मी माझ्याच आईबाबांना. आई बाबा, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलत तुम्ही मला. माझ्याच प्रेमाखातर 2019 मध्येही न घाबरता लढलात त्या नराधमाविरुद्ध विनयभंगाचा दावा. न कळत्या वयात केला मी प्रेम करण्याचा गुन्हा. न कळत्या वयात केला मी प्रेम करण्याचा गुन्हा, आणि माझ्या संपूर्ण आयुष्याचाच दुर्दैवी खेळ झाला. माझ्या संपूर्ण आयुष्याचाच दुर्दैवी खेळ झाला. ठरवलं होतं मी करायची सुरुवात पुन्हा नव्या आयुष्याला. ठरवलं होतं मी करायची सुरुवात पुन्हा नव्या आयुष्याला. परत कधी जायचंच नाही त्या मार्गाला ज्यामुळे त्रास होईल तुम्हाला. पण मान्य नव्हतं हे नियतीला आणि त्या हैवानाला. फोटो दोघांचे व्हायरल करील म्हणून धमकावीत राहिला. नव्हतं बघायचं पुन्हा माझ्यासाठी काळजी करताना तुम्हाला. एकदाच लावायचा होता सोक्षमोक्ष या रोजच्याच मरणाचा. म्हणूनच तयार झाले भेटायला त्या राक्षसाला, आणि इथेच तर घात झाला. भीक मागितली त्या फोटोंसाठी पडून त्याच्या हातापाया, पण त्याला मान्यच नव्हतं इतकं सहज सगळं संपवणं. प्लॅन करून आला होता येताना, आणि त्यानेच लिहिलं होतं त्याच्याच हातून माझं क्रूरपणे मरणं. थंड डोक्याने एक एक वार केला त्या गिधाडानं. मलाच वाटलं क्षणभर, खरंच याच माणसावर मी कधी प्रेम केलं होतं. एक एक वार होत राहिला पाठीवर, पोटावर, माझ्या स्त्रीत्वावर. एक एक वार झाला माझ्या नकळत चुकलेल्या पावलावर. वार होत राहिला क्रूरपणे तुमच्या गोड बाहुलीवर. तळहाताच्या फोडाप्रमाणे 22 वर्ष तुम्ही मला वाढवलं, पण प्रेमाच्या नावाखाली त्याने मात्र शांतपणे मला संपवलं. आई बाबा, तुमच्या या गोड बाहुलीला त्याने किती सहज चिरडून टाकलं. आई बाबा, तुमच्या या गोड बाहुलीला त्याने किती सहज चिरडून टाकलं. असो, हात जोडून विनंती आहे माझी प्रत्येक बहिणीला, प्रत्येक मैत्रिणीला, कुठलंही चुकीचं पाऊल उचलण्याआधी एकदा आठवा तुमच्या जन्मदात्या आई बाबांना. नकळत्या वयात जाऊच नका प्रेमाच्या वाट्याला. मोडू नका कधी शब्द तुमच्या आई बाबांचा. मोडू नका कधी शब्द तुमच्या आई बाबांचा. त्यांच्या इतकं प्रेम करूच शकत नाही दुसरं कुणी. त्यांच्या इतकं प्रेम करूच शकत नाही दुसरं कुणी. त्यांच्याशिवाय नकाच करू विचार दुसऱ्या कुणाचा. हात जोडून विनंती करते पुन्हा सगळ्यांना. हात जोडून विनंती करते पुन्हा सगळ्यांना. एक यशस्वी तिच्या अशाच चुकीसाठी विटंबित होऊन गेली, पण तुम्ही मात्र सावरा स्वतःला. एक पाऊल चुकण्याआधी एकदा आठवा या यशस्वीला. आपल्या लाडक्या मुलीच्या शरीराचे तुकडे गोळा करण्याची शिक्षा नकोच मिळायला पुन्हा कुठल्याच आईबाबांना. आपल्या लाडक्या मुलीच्या शरीराचे तुकडे गोळा करण्याची शिक्षा नको मिळायला पुन्हा कुठल्याच आईबाबांना. तुमच्या एका चुकीमुळे न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागते जन्मभर त्यांना. तुमच्या एका चुकीमुळे न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागते जन्मभर त्यांना. एवढं ऐकाल ना या अभागी यशस्वीचं. एवढं ऐकाल ना या अभागी यशस्वीचं.
सावराल ना चुकण्याआधी पाऊल स्वतःचं, सावराल ना चुकण्याआधी पाऊल स्वतःचं. हात सुटले, श्वास मिटले,